आज आहे तारीख 6, तर आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. तर आज संकष्टी आहे आपली पण. आणि आता आपण इथनं जाणार आहेत मंदिरात दर्शन घेण्यासाठी गणपती मंदिरमध्ये. चला तर मग जाऊया. आज आहे मंगळवार आणि इथं निघाले आता आपण आपल्या साईडवर पण जाताना आपल्याला इथं आपलं डोंगर मंदिर लागतं. आणि आज मंगळवार बी आहे तर आपण आता इथं दर्शनाला जायचं आहे. चला तर मग आज संकष्टी मंगळवार सगळंच आहे. मंदिरात जाऊन पहिल्यांदा घेतलं दर्शन, बाहेरून पहिलं दर्शन घेतलं, त्यानंतर आज गेलो गाभाऱ्यामध्ये. तर आतलं स्ट्रक्चर भाग असा आहे. जुन्या काळातलं मंदिराचं स्ट्रक्चर एकदम विषय हार्डच. दर्शन घेऊन आलो बाहेर. तर काय बाहेरला विभाग असा आहे. मंदिर एकदम डोंगरावर असल्यामुळं खालचं सगळं व्यवस्थित दिसते. ही आहे मंदिरातील बाहेरची बाजू. त्यानंतरनं इकडनं बघा कारखाना दिसते बघा लांबून. या कारखान्यात तयार होती या गोळ्याची पावडर, म्हणजे काय विशेष हार्डवर. त्यानंतरनं गेलो आपल्या साईडवर गेलो तर काय स्लॅब सगळा थोडा चालू होतं बघा. बऱ्यापैकी सगळं सेटरिंग झालेलं. बांबूला असं सपोर्ट देऊन स्टील सगळं असतं उभा केलं. त्यानंतरनं बघूया म्हटलं ह्यांचं काय चालू आहे. तर स्टेअरकेसचं टप्पं मारा चालू होतं, म्हणजे अंधार आहे. मग काय सगळं सपोर्ट चेक केलं, कुठं काय राहिले का बघितलं, आणि सेटरिंगचं सगळं बघितलं कसं कसं लावलं. त्यानंतर ह्या मेंबरांनी जर बघूया म्हटलं काय करायला बघतो तर काय हिने टप्प जोडा चालू केलं बघ. आपलं लाकडी विशेष नाही व बांबूने सगळं सपोर्ट दिल्यामुळं एकदम हार्ड झालं बघ. त्यानंतर निघालं आपलं मंदिराचं दर्शन. साईड विजिट ते सगळं झालेलं आहे आणि आता आपण निघालो गणपती मंदिरात. गणपतीच वारुळ्यामध्ये तयार झाल्यामुळे तिथे एक मंदिरच बांधलं जाणार आहे. तिथं आपण आज कारण आज आहे ते अंगार आणि आता आपण तिथे निघालो होतो. चला तर मग जाऊया. आणि आपण आलेलो आहोत स्वयंभू गणपती. याचे लोकेशन आहे कागल मुरगुड रोडला आहे बघा, वनर फाट्यावर. तिथे आहे वारुळातनं निर्माण झालेला स्वयंभू गणपती. त्यामुळे इथे मंदिरच केलेलं आहे बघा. अशा तऱ्हेने आता आपण दर्शन केलेलं आहे. दर्शन करून आता आपल्याला जायचं आहे आपल्या दुकानात जाऊन आपण फराळ करायचा आहे. तर आज आहे अंगारक संकष्टी आणि संकष्टीमुळं इथं आपण स्वयंभू गणपती तयार झालेला आहे वारुळामध्ये. त्याचे दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर तिथनं आपण आता जायचं दुकानात. परत दुकानात जाऊन आपला फराळ करायचा आहे. त्यानंतर परत जायचं साईडवर. चला तर दुकानातनं जाऊन परत जाताना जायचं होतं आपल्या दुसऱ्या साईडवर. तिथं जे एक मंदिर आहे तिथे पण जाऊन आपण दर्शन घेतलं. म्हणजे आज काय संकष्टी असल्यामुळे 2 ठिकाणी दर्शन झालं. त्यामुळे काय विशेष नाही हो. इथे पण जाऊन मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि जाऊया म्हटलं पुढं.